तो बाहेर गेलेला आहे. म्हणजे इकडे नालासोपारा वसई विरार पर्यंत, इकडे खाली कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर पर्यंत गेलेला हा मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला आणायचं आहे, यासाठी हे बीडीडी याचं एक उत्तम उदाहरण आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील बीडीडी चाळीचा विषय घेतला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की 40 लाख लोकांना, झोपडपट्टी वासियांना मोफत घर देण्याचा एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. काही लोकांना वाटलं होणार नाही, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो हे स्वप्न साकार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई हे करण्याचं देखील धोरण आपल्या सरकारचं आहे. म्हणून मगाशी असीम गुप्ता यांनी सांगितलं की फक्त डेव्हलपर काही लोक चांगलं कामही करतात. आता बघा टाटा आणि कॅपॅसिटीने चांगलं काम केलं, एल&टी बाकी काय बरेचशा लोक आहेत चांगलं काम करतायत, पण काही लोक प्रोजेक्ट घेऊन नंतर 20-25 वर्ष करतच नाही. आणि मग त्यासाठी आपण शासनाच्या ज्या काही अधिकृत प्राधिकृत ज्या संस्था आहे त्यांना देखील आपण, मग ते BMC आहे, MMRD आहे, सिडको आहे, MIDC आहे, असे लोक देखील या सर्व याच्यामध्ये त्यांना देखील आपण टार्गेट दिलंय की आपण ही सर्व लाखो घरं बांधायची असतील तर त्यांची देखील आपण मदत घेतोय. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मगाशी अजितदादांनी या ठिकाणी उल्लेख केला.